मी आदरणीय कृष्णा शेठ पारंगे यांना विनंती करतो की त्यांनी आमचं स्वागत स्वीकारण्यासाठी कृपया स्वागत कक्षामध्ये यावं. कृष्णा शेठ सांगतात पहिल्या दिवशी झालं, परत करूया. या ते सदस्य पदाचं असेल, सभापती पदाचं ॲडव्हान्स मध्ये. हो हो, मस्त फटका या चेंडूवर मिळत आहेत. 4 धावा. कृष्णा शेठ पारंगे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आदरणीय देवीदास पाटील यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आमचं स्वागत स्वीकारण्यासाठी यावं. कृष्णा शेठ पारंगे खरं तर तेही चांगले क्रिकेटर आणि चांगलं आयोजन त्यांचं असायचं. देवीदास पाटील यांचंही आपण स्वागत करतोय. पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती निलेश बाबरे वगैरे कुठे आहेत? आज नाही आहेत त्यांच्याबरोबर, नाहीतर जोडी कायम असते. निलेश बाबरे साहेब आणि देवीदास पाटील वगैरे त्या दिवशी हॉटेलला भेटलेले. आमचं बिल कधी त्यांनी भरलं आम्हालाच पत्ता नाही. संतोष चौधरी म्हणाले थांबा थांबा, परंतु निलेश बाबरेंनी बिल कधी भरून गेले आम्हालाच कळलं नाही. धन्यवाद त्यांना. यानंतर आदरणीय सुनील थोरवे, सुनील थोरवे यांना मी विनंती करतो आणि त्यांच्या समवेत आलेले त्यांचे पाहुणे आदरणीय सतीश महाब्दी आणि योगेश साळुंके, आपण पण या. सतीश महाब्दी, योगेश साळुंके, सुनील थोरवे साहेबांचं स्वागत करण्यात येते. माजी सरपंच आणि विभागीय अध्यक्ष आत्ताचे, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सुनील थोरवे, त्यानंतर सतीश महाब्दी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि योगेश साळुंके वाशिवली यांचं स्वागत. टेंबरीचे सरपंच रमेश गायकवाड आणि आदरणीय रोशन गायकवाड यांनाही मी विनंती करतो की आपण या स्वागत कक्षामध्ये. आपलं स्वागत आहे. रमेश गायकवाड, टेंबरीचे सरपंच, आणि रोशन गायकवाड. रमेश गायकवाड आणि रोशन गायकवाड यांचं स्वागत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. धन्यवाद. अखिल भोईर आणि मयूर पाटील ही या पंचकृषीची रत्न आहेत. ती अनमोल रत्नानं अनेक वेळेला या पंचकृषीला अनेक विजय बहाल केलेत आणि त्याच्यामुळेच पण त्यांच्यासोबत लढणारा संघ म्हणजेच मेघनाथ प्रतिष्ठान जासई, साईश माद्रे ही ओळख संपूर्ण टेनिस क्रिकेट जगताला आहे आणि त्याच जगातला आणखीन एक हिरा म्हणजेच रत्न वर्सेस रत्न असाच हा सामना पाहुण्यांच्या मांदियाळीमध्ये संपलं आणि बिनबाद 9 अशी सुरुवात केली जाते. प्रल्हाद मुंडे साहेबांना विनंती आहे आमच्या स्वागताचा स्वीकार करण्यासाठी आपण या. प्रल्हाद मुंडे, त्यांच्या समवेत हरिभक्त परायण आत्माराम जांभळे यांनाही मी विनंती करतो आपण यावं. हरिभक्त परायण आत्माराम जांभळे आणि प्रल्हाद मुंडे. पप्पू शेठ ही आलेले आहेत. पप्पू शेठ यांचंही स्वागत. पप्पू शेठ आपण पण या. पप्पू शेठचंही स्वागत करण्यात येत आहे. डंपर वगैरे दिसले की पप्पू शेठची पण आम्हाला आठवण येते. हा, 50 तोला सोना. आमचे पप्पू शेठ सगळीकडे म्हणजे सगळीकडे असतात. शर्यती तिकडे पण, व्यवसाय तिकडे पण, लग्नाला पण दिसतात, मॅचेसमध्ये पण दिसतात. प्रल्हाद मुंडे साहेबांचं इथे स्वागत करण्यात येते. आणि निसर्ग ढाबा म्हटला की निसर्ग ढाब्याजवळ तर पप्पू शेठ आहेतच, आहे ना, 100%. हा चेंडू मारलाय, रिव्हर्स स्वीपचा फटका मारलाय, जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये कव्हरच्या दिशेनं. प्रल्हाद मुंडे नंतर जांभळे साहेबांना मी विनंती करतो, हरिभक्त परायण आत्माराम जांभळे, आपण आमचं स्वागत स्वीकारावं. वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ. यानंतर पप्पू शेठ यांचंही स्वागत करण्यात येईल. 7090 गाडी नंबर. ओ टू कॉमेंट्री बॉक्स.
2 फलंदाजापैकी कोणीही जरी 50 लगावली ना तरी पियुष पाटील यांच्याकडून तब्बल 3000ची बक्षीस दिली जाईल, याची नोंद घ्या. संयम म्हात्रे षटक क्रमांक 2 आणि वैयक्तिक पहिलं षटक. मयूर पाटील गोल्डन बॉय म्हणून ओळख राहिली या पंचक्रोशीची. सदैव बहारदार कामगिरी करणारा हा एक अतिशय उत्तम खेळाडू, खेळाशी प्रामाणिक. हॅलो, जगदीश कडपे यांना मी विनंती करतो की आमचं स्वागत स्वीकारण्यासाठी यावं. जगदीश कडपे यांचं स्वागत. मी सचिन तांडेल या स्पर्धेचे सर्वेसर्वा त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. थँक्यू. संयम म्हात्रे याचा हा मात्र एक अचूक बॉल राहिला आहे. पाहुणे यांची मांदियाळी आणि या मांदियाळीमध्ये सगळे स्वागत होणेही गरजेचंच आहे. त्याच्यामुळे मॅचचं समालोचन तुमच्यापर्यंत परफेक्ट पोचवता येत नाही आहे, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली जाईल. परंतु भारतीय संस्कृती आणि संस्कृतीप्रमाणे आलेल्या पाहुण्यांचं प्रत्येक स्वागत आवभगत करणं ही आपली परंपरा राहिली आहे. ती परंपरा जोपासताना पाहतोय. परंतु क्रिकेटच्या मैदानावरती हे 2 संघ मात्र आपली जिद्द पणाला लावत आहेत. क्लीन बोल्ड, मोठा हादरा. मयूर पाटील द गोल्डन बॉय आउट. पाहुण्यांना विनंती आहे की आमचं स्वागत स्वीकारण्यासाठी आपण यावं. सर्व पाहुण्यांना मी विनंती करतो की एकत्रितरित्या आपण सगळ्यांचं स्वागत करूया. बंधू स्वारिया, अनंत पाटील डेरवली, दत्ता लबडे खानावळे, प्रवीण शितकणगे आणि रामदास खाने, मुरलीधर पाटील, अनंता सासे या सगळ्यांचं आपण स्वागत करणार आहोत. पाहुण्यांना विनंती आहे आपण स्वागत कक्षामध्ये येऊन आमचं स्वागत आपण स्वीकारावं. दत्ता लबडे, त्यानंतर प्रवीण शितकणगे, दत्ता लबडे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. रामदास खाने, मारुती, मुरलीधर पाटील, अनंता सासे, रामदास खाने वेलकम. हा चेंडू मारलाय, प्रहार केलाय आणि या चेंडूवर एक सिंगल. रामदास खाने यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. लांबून कोणी बघितलं तर असं वाटेल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच आहेत की काय. त्या दिवशी वडगावला साखरपुड्याला कृष्णाशेठ, मी लांबून बघितलं, मला वाटलं की एकनाथ शिंदे साहेबच आले की काय. परंतु त्यांच्याच मुलाचं लग्न होतं. हा, सफारी आता घातली तर नक्कीच, त्या टाईपचे कपडे घातले तर नक्कीच तसं वाटेल. अनिल गीत यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. अनिल गीत, थँक्यू. अनिल गीत या. बोलूया पुन्हा एकदम या सामन्याकडे. तमाम रसिकांचं करूया सहर्ष स्वागत. षटक क्रमांक 3 तन्मय ठाकूरचं. बॅटची आतली कडा लागली जातीये. मनीष तात्रे. मित्रांनो, खऱ्या अर्थानं विचार करता न्यू गोल्डन पोसरी संघ हा आजचा संघ नाही आहे. गेल्या 20 वर्षापासून आपल्या गावचं याच नावानं प्रतिनिधित्व करणारा हा संघ आहे. हीच मुळं आहेत ज्यानं आपल्या गावाला मोठं बनवलं. हीच सगळी मंडळी आहे ज्यानं आपल्या गावाचं नाव
आपल्या परीनं आपल्या खेळातून बहारदार बनवलं आणि त्याच्यामुळेच जन्माला आल्यानंतर आपल्याला गाव मिळतं आणि गावाबरोबर नाव. ते नाव ज्या दिवशी आपल्या नावानं ओळखलं जाईल ना त्या दिवशी आपल्या जन्माचं सार्थक झालं म्हणून समजा. ते जन्माचं सार्थक करताना पुन्हा एकदा मनीष तात्रे उडवतोय. धावा कमी झालेत त्या मोठ्या बनवायचेत. ठोकतो एक षटकार. मागच्या बाजूला आलाय. बऱ्याच वेळेनंतर आलेल्या धावा आहेत कारण मागच्या षटकामध्ये फक्त 3च धावा आलेत. परंतु इथे जर का 35-40 धावा 2 रजनीचा इतिहास राहिलाय. 34-35 धावा ही चॅलेंजिंग बनलेत. शेवटच्या क्षणापर्यंत सामने रंगतदार बनलेत आणि असाच काहीसा खेळ शिफ्ट केलाय गेअर. मनीष तात्रेने ठोकलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. मनगट दाखवलंच आणि त्याचबरोबर समय सुजगता ठोकलाय षटकार. तन्मय ठाकूर तन्मय ठाकूर ज्यानं 4 बॉल्समध्ये आतापर्यंत 11 धावा मोजलेत. मनीष तात्रेने 3 बॉलमध्ये 10. और एक धमाका. ताकद आजमावली आहे. नजाकत पेश केली आहे. आम्ही या एरियाची दादागिरी आजही क्रिकेटच्या मैदानावरती जशीच्या तशी राखून आहोत. हे मैदान आमचं आहे. ही पंचकृषी आमची आहे. दराराही आमचा राहील. असाच काहीसा प्रकार या बॉलवर दिसला आणि इथे ठोकला मोठा लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार. पुन्हा एकदा स्वीपचा प्रयत्न करायचा होता जरूर. रन्स मात्र मिळते. 1 लेग बायची रन्स मात्र येते. एका रन्सनं समाधानकारक गोष्ट ही राहील की मनीष तात्रे शेवटच्या षटकामध्ये राहील स्ट्राईकवर. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर फक्त 12 धावा बोर्डवर होत्या. परंतु तन्मय ठाकूरच्या षटकामध्ये मनीष तात्रेनं लुटल्या अक्षरशः 18 धावा आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 30. बंधू समालोचकांसाठी पप्पू शेटनी 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. त्यांचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आपण आलात सगळेजण त्याबद्दल मनापासून तुमचं धन्यवाद. मी विनंती करतो आमचे अनुराग खाने साहिल कदम यांना की त्यांनी आमचं स्वागत स्वीकारण्यासाठी स्वागत कक्षामध्ये यावं. या अनुराग खाने, साहिल कदम, रोहित यादव, समीर बडेकर, प्रणित सांगळे, माजी युवा खालापूर तालुका युवा मोर्चा अध्यक्ष प्रणित सांगळे, त्यानंतर संदेश काठवले, राकेश सुर्वे, नारायण पाटील या पाहुण्यांना विनंती आहे की आमचं स्वागत आपण स्वीकारण्यासाठी कृपया स्वागत कक्षामध्ये यावं. अनुराग खाने, साहिल कदम, रोहित यादव, समीर बडेकर, साहिल कदम, रोहित यादव, समीर बडेकर, प्रणित सांगळे, संदेश काठावले, राकेश सुर्वे या पाहुण्यांचं स्वागत आणि या माजी सरपंच सुनील थोरवे यांना मनापासून धन्यवाद. त्यांच्या समवेत आलेल्या महाब्दी साहेबांना आणि साळुंके साहेबांनाही मनापासून धन्यवाद. थँक्यू. बाबांनो, जो मोबाईल हरवलाय ना त्याला हाणून द्या कोणा सापडला असेल तर, नाहीतर ही अनाऊन्समेंट रात्रभर अशीच राहील. आमचा कान खाणार यातील मात्र शंका नाही आहे. त्याच्यामुळे जर कोणाला सापडला असेल ना, जर तसं नसेल तर चिठ्ठीमध्ये तरी नाव टाका. चिठ्ठीमध्ये तरी नाव टाका कमीत कमी. कारण आतापर्यंत 7-8 वेळा अनाऊन्समेंट झाली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे बॉल पडला का अनाऊन्स करायचा, बॉल पडला की अनाऊन्स करायचा आणि मग सिस्टीम राहील. सुनीलदादा माळी माझी सरपंच सामन्याचा आनंद घेत आहेत. त्याच्यामुळे दादा आता 3 वेळा सांगितलं मी. आता तुम्ही बघा, चेक करा. परंतु चेक करायला तेही सावध नाही आहेत, हाही एक प्रश्नच आहे. त्याच्यामुळे विचारविनिमय केला जाईल. सामना सुरू केला आहे. जयदीप मात्राचा हा बॉल अपिलामध्ये उत्साह जरूर आहे.
पाहिलं जात आहे, विचार विनिमय केला जाईल आणि ते मात्र पंचांचा निर्णय येईल. अपिलामध्ये उत्साह फार आहे. हॅलो, शशिकांत पारंगे यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. व्यासपीठावर स्वागत करण्यात येते अनुराग खाने, साहिल कदम, रोहित यादव, समीर बडेकर, आदरणीय प्रणित सांगळे साहेब युवा मोर्चा अध्यक्ष, त्यानंतर संदेश काठावले, राकेश सुर्वे, शशिकांत पारंगे या सर्वांचा सन्मान राकेश थोरवे आणि शशिकांत पारंगे यांचा सन्मान करण्यात येतोय. आणि बंधू कॉमेंटेटरसाठी आदरणीय प्रल्हाद मुंडे साहेबांनी 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. त्यांचं मनापासून आपण धन्यवाद व्यक्त करूया. थँक्यू प्रल्हाद मुंडे साहेब. शाबासकीची थाप आपल्याही पाठीवर पडते, कारण खऱ्या अर्थानं स्वराज्य हे तलवारीच्या धारेवर नाही तर शाबासकीच्या थापेवर उभं राहिलं आहे. कारण ज्या वेळेला 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून एकच बनवला मावळा आणि मावळ्यानंच परिवर्तनाची लढाई घडवली. अन्यथा स्वराज्य मिळवणं शक्यच नव्हतं. जातीपातीच्या भिंती पडल्या आणि फक्त मावळा उभा राहिला. म्हणूनच की काय, प्रत्येकजण हे राज्य माझं आहे, स्वराज्य आहे, स्वतःचं राज्य आहे आणि म्हणून स्वतःसाठी ते टिकवायचं आहे आणि स्वतःसारखाच लढला म्हणून आपल्याला हे स्वराज्य मिळालं आहे. त्याच्यामुळे या शाबासकीबद्दल आपलेही आभार. जयदीप म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर अलॉंग दी कार्पेट. रन्स घ्यायची होती, धावपळ सुरू होती, पण जयदीपनं मात्र बॉलला उचलला, सरळ धावत सुटला आणि नॉन स्ट्राईक एंडला मात्र विशाल भोईरला केला रनआउट. रनआउटच्या रूपानं मात्र फलंदाज झालाय बाद. कन्फ्युजनमध्ये सगळे आहेत. DJ वालेही, तोही थांबला, तोही विचार करतो कधी लावायचा कधी नाही लावायचा, त्यालाही समजत नव्हतं. त्यांनी ते क्लिअर बोलूनही दाखवलं. त्याच्यामुळे कन्फ्युजनमध्ये. परंतु छोट्याचे गाणे खूप छान असतात. परवाच्या रात्री, कालच्याच रात्री आय थिंक परवाच्या रात्री 2 वाजता आला आणि गाणी लगावलं होतं ना, तोडच नाही. त्याच्यामुळे त्याचंही विशेष कौतुक. आता कोणता ते नको. जयदीप मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर आहे. मधल्या षटकामध्ये, षटक क्रमांक 3 मध्ये ज्या काही धावा आल्या ना, त्याच धावा लढण्याचं बळ देतील. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जर का अजून सर 10 धावा आल्या ना, तर या मैदानावरती 35-40 धावा ह्या चॅलेंज बनलेत. त्याच्यामुळे येतील. फटका चांगला आहे, लॉंग ऑफ रिकाम आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला शतरक्षक फक्त निहाळत राहिला, एकटक फक्त पाहत राहिला आणि बॉल गेला 1 बाउंड सीमारेषा बाहेर. अखिल भोईरचा हा खणखणीत चौकार. खारकर यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. या प्रमोद पंचायत समिती अध्यक्ष प्रमोद खारकर यांचंही स्वागत. थँक्यू. आखिरकार मी म्हटलं होतं ज्या धावा येतील ना, ते लढण्याचं साहस देतील, आव्हान मोठं करतील. जयदीप मात्रची गोलंदाजी बहारदार राहिली होती, पण इथे मात्र अखिल भोईरचा ब्रँड आहे या परिसराचा. त्या परिसराच्या परिसानं मात्र धावांचा गुलमोहर अंगणामध्ये लावला आणि त्याला पाण्याचं सिंचन करत धावांचा गुलमोहर फुलवलाय. धापलकर धावा लागल्या, तब्बल 40 धावा. डॉट बॉलची सांगता होते. कदाचित 1 रन बनू शकले असती, पण ती घ्यायची नव्हती. प्रणय भोईर नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. अखिल भोईरनं 11 बॉलमध्ये 19 धावा ठोकलेत. अजूनही 1 बॉलचा पूर्वार्ध शिल्लक आहे. एका बॉलवर धावा किती येतील? 40 धावा बोर्डवर लागलेत. 40 धावा ऑन बोर्ड. हाही बॉल अतिशय उत्तमरित्या राहिला आणि जयदीप मात्रेनं कमालीची गोलंदाजी दाखवत शेवटचे 2 बॉल टाकले डॉट आणि धापलकावर धावा लागल्या त्या तब्बल 40 धावा. जिंकण्यासाठी 41 धावांचं आव्हान आहे. आतापर्यंत 35-40 महागड्या बनलेत. शेवटच्या क्षणापर्यंत सामने आलेत, पण ह्या 41 धावांचा पाठलाग कसा होईल ऐकूया पुन्हा एकदा. भारताच्या बाहेर जाऊन ज्यांनी समालोचन केलंय ते आमचे लाडके समालोचक मचिंद्र पाटील सर. आई एकविरा लोदिवली आणि अधिरा 11 काळुंद्रे
दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे, आपण टॉससाठी कृपया टॉस बॉक्समध्ये या. आई एकविरा लोदिवली आणि अधिरा 11 काळुंद्रे. मी अजित राय यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करण्यासाठी स्वागत कक्षामध्ये यावं. अजित राय साहेब या. अजित राय जे सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतमदादा म्हात्रे आहेत, त्यांच्या अगदी निकटवर्ती आहेत. त्यांचं मी सचिन तांडेल यांना विनंती करतो की त्यांनी अजित राय यांचं स्वागत करावं. त्यानंतर मंगेश पांगत यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आमचं स्वागत स्वीकारण्यासाठी यावं. मंगेश पांगत, आईवा कॅच घेतला का? किसने पकड़ा है? आ जाओ स्टेज पे. मंगेश पांगत अक्कू यांना विनंती आहे, अजित राय साहेबांचं स्वागत करण्यात येते. अजित राय रिअली वेलकम. मंगेश पांगत उर्फ अक्कू गेल्या 2 रात्रींमध्ये त्या झाडाखालूनच सगळ्या मॅचेस त्यांनी सकाळी 4-4 वाजेपर्यंत बघितलेल्या, शेवटपर्यंत असतात. झाडाखाली उभे राहतात, कंटाळा आला की फेरफटका मारणार, परत त्या झाडाखाली येऊन उभं राहून मॅचचा आनंद घेतात. ते मंगेश पांगत यांचं स्वागत. सुशील मुंडे यांनाही विनंती आहे. सुशील मुंडे, आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करण्यासाठी कृपया या स्वागत कक्षामध्ये यावं. आणि नागोरी आलेला दिसतोय. ती 2 रात्रींमध्ये सगळी वाट बघत होते, नागोरी गेले कुठे, नागोरी गेले कुठे. नागोरी आज आलेले आहेत. सुशील मुंडे या पाहुण्यांचं आपण स्वागत करतोय. मी या स्पर्धेचे सर्वेसर्वा सोनाई प्रतिष्ठान ट्रॉफी 2026चे सर्वेसर्वा आदरणीय सचिन तांडेल यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. आणि आयवा कॅचसाठी टी शर्ट, आयवा कॅच पकडलाय कोणी? या श्यामजी आ जाओ. हिंदी मराठी. आई एकविरा लोदिवली संघात संघनायक टॉस बॉक्समध्ये लगेच दाखल व्हायचं आहे, कारण अधिरा 11 काळुंद्रे संघात संघनायक रेडी आहे. यस, काळुंद्रे संघाचा संघनायक आलाय. आणि लोदिवली बंटी बद्रिके, हा चेंडू पडायच्या आज जर आपण आला नाहीत तर काळुंद्रे संघाला टॉस जिंकला असं डिक्लेअर करण्यात येईल. याची नोंद आपण घ्या. पहिल्या रात्रीपासून आपण हा नियम लावलेला आहे. कोनवाल्यांना पण पेनल्टी, मगाशी आपण कामोठे संघाला पण तसंच. आयवा कॅच श्याम राठोड. सचिन तांडेल यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक देण्यात येते. टी शर्ट, एक चांगला ब्रँडेड टी शर्ट. काय बोलणार, काय कसं वाटतंय आयोजन? काय नाही, आपला पोचरीचा मॅच बघायला आला तसंच मी तर नेमकं हातात क्या झाला अखिल त्याचा, मला चांगला वाटलं. खेळतो का तू? नाही खेळत नाही, आपण काय काम बिम करतो, असं हातात आला कॅच म्हणून घेतला होता मी. अरे न खेळणाऱ्याने कॅच पकडला, जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचं मनापासून हार्दिक अभिनंदन राठोड. वळूया पुन्हा एकदा. मी आदरणीय सुरेशदादा म्हात्रे यांना विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यावं. काळुंद्रे विरुद्ध लोदिवलीचा यानंतरचा सामना होणार आहे. खालापूर पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय सुरेशदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस करण्यात येणार आहे. 4 ओव्हरची मॅच. हेड आणि टेल लिहिलेला आहे. नाही, 1 मिनिट. काळुंद्रे संघ मागतोय, हेड मागितला आहे आणि टेल आलेला आहे. काय निर्णय? लोदिवली संघाने नाणेफेक जिंकले. निर्णय फिल्डिंग घेतलेली. आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. कसं आयोजन वगैरे वाटतंय आमचं? आयोजन तर मस्त आहे आणि आम्ही पण आता 4-5 वर्षामध्ये आमच्या टीम 2 वेगवेगळ्या झालेल्या, तर आम्ही आता एकत्र टीम झालेली आहे. तर आम्ही आता चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करूया ग्राउंडवर. फिल्डिंग घेतली आहे. समोरची टीम तशी काळुंद्रे म्हणजे रॉस टेलर वगैरे त्यांच्यात आहेत, प्रवीण वगैरे आहे, स्ट्रॉंग टीम आहे. कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 40 ते 45 या धावांमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. टीम एकत्र झाली आहे, कसं वाटतंय? टीम एकत्र झाल्याची आम्हाला खुशी तर झालेली आहे, पण आता आमचा परफॉर्मन्स यावर्षी तर चांगला नाही झाला तरी पुढच्या वर्षी आम्ही सुरुवातीपासूनच चांगला करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच तुमचं अभिनंदन.
फिल्डिंग घेतलेली आहे 40-45 पर्यंतचं टार्गेट. तुम्ही जर टॉस जिंकला असतं काय घेतलं असतं? बॅटिंगच घेतली असती. 40-45. तुम्ही काय कराल आता? सगळे बॅट्समॅनला प्रयत्न करू की जास्तीत जास्त रन करायचे. नक्कीच तुम्हाला बेस्ट ऑफ लक. काळुंद्रे एक नावाजलेला संघ आहे आणि या लोधिवली आणि काळुंद्र्याचा सामना आपण पाहणार आहोत. परंतु जाऊया या मॅचकडे. कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडासा बदल. कॉमेंट्री बॉक्समध्ये असतील मच्छिंद्र पाटील. त्या अगोदर आदरणीय अरुण गायकवाड साहेबांचं आगमन या स्टेजवर होतंय. मी अरुण गायकवाड साहेबांना लगेच इथेच आमंत्रित करतोय स्वागत कक्षामध्ये. अरुण गायकवाड साहेब या. अरुण गायकवाड साहेबांचं स्वागत षटकारानं की चौकारानं? चौकारानं अरुण गायकवाड साहेबांचं इथे स्वागत करण्यात येत आहे. मी अरुण गायकवाड साहेबांना विनंती करतो की त्यांनी स्वागत स्वीकारण्यासाठी कृपया स्वागत कक्षामध्ये यावं. गेली कित्येक वर्ष हाच पेहराव आम्ही बघतोय. व्हाईट शर्ट, व्हाईट पॅन्ट आणि व्हाईट शूज आहे ना. फार कमी लोक आहेत जे व्हाईट शूज, म्हणजे राममुंडे साहेब वगैरे ते लोक, तुळशीदास पाटील, हा ही मंडळी, त्यांचा रुमाल पण व्हाईट असतो. एवढे व्हाईट कलर अजून पुढे जायला नकोय. सगळे सफेद कपडे, व्हाईट कॉलरवाले आमचे अरुण गायकवाड यांचा मानसन्मान सचिन तांडेल हे करतायत. अरुण गायकवाड आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. ओ टू कमेंट्री बॉक्स. दिलीप कर्णुक साहेब हसतायत, एकदम आनंद घेतात. शुक्रिया माली सर. चलेंगे मैदान के ऊपर काफी खूबसूरत मंजर के साथ फिर एक बार हम रुक करना चाहेंगे साइज में जिनका परिचय है और जिनके नाम से टीम जानी जाती है सभी का फिर एक बार हम स्वागत करना चाहेंगे. रात का समय है और रात के बज चुके यहाँ पर ठीक 10:45 दर्शकों की तादाद काफी मात्रा में. बंधु हम देखते हैं तलोजा नाइट टर्नरा में जिस तरह से दर्शक होते हैं उसी अंदाज में मैदान पर दर्शक देख पा रहे हैं. सचिन तांडेल हमारे समीर तांडेल जी के माध्यम से चलता हुआ शानदार आयोजन और क्रिकेट का खूबसूरत मंजर रात के आगोश में धीरे धीरे यहाँ पर जाता हुआ. जीत के लिए 41 रन का लक्ष्य मैदान के ऊपर. हालांकि न्यूगढ़ पोस्ट टीम ने 40 रन बनाए 3 विकेट के नुकसान के ऊपर और 41 रन का लक्ष्य का पीछा करती हुई जासे टीम मैदान पर उतर चुकी है. जैसे गाँव के हमारे अनूप पाटिल इस मुकाबले को देख रहे तो आपका भी स्वागत करना चाहेंगे. गेंदबाज तैयार विशाल भोईर, एक नामी नामचीन गेंदबाज P1 में गेंदबाजी करते हुए फ्रंट फुट पर आए, बल्ले का मुंह खोला लेकिन खिलाड़ी वहां पर मौजूद थे. आसान सा कैच दे बैठे और ये पहले विकेट का नुकसान पर पहले विकेट का समापन होता हुआ. आदरणीय प्रकाश पडवळ यांचं आगमन स्टेजवर झालेलं आहे. जे तहसीलदार साहेबांच्या अगदी जवळ असतात, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रकाश पडवळ साहेब, त्यांना विनंती आहे की आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. स्वागत कक्षामध्ये येऊन आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. मी सचिन तांडेल साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. वेलकम प्रकाश पडवळ. थँक्यू. साइज ने बल्ले का फेस क्यों यहाँ पर खोला तो जरूरत है लेकिन फ्लो कम क्यों यहाँ पर इसकी भी चर्चा की जाएगी. सभी दर्शकों का फिर एक बार स्वागत करना चाहेंगे. काफी मेहमान मंच के ऊपर आए, सभी मेहमानों का हम स्वागत करना चाहेंगे. सचिन तांडेल, समीर तांडेल जिन्होंने जो परिवार अब तक जोड़ा है, उन्होंने वो खानदानी लोग कहते हैं ना, वही खानदानी लोग हुए जिनके मंच के ऊपर कई सारे यहाँ पर अतिथिगण आते हैं और ये पहचान है उनकी. हमारे सचिन तांडेल, समीर तांडेल की कई सारे मेहमान मंच के ऊपर आए, हम सभी का स्वागत करना चाहेंगे. और रुक करके मैदान के ऊपर दर्शकों की जानकारी. चलता मुकाबला आज के श्रृंखला का तीसरा मुकाबला. ये पहले दौर का टॉस जीता था न्यू गोल्ड पोस्टर के सामने. सासे टीम ने कहा कि पहले फील्ड करेंगे और बल्लेबाज के लिए मौका दिया पोस्टी टीम को. पोस्टी टीम ने पहले दौर में 12 रन बनाए और पिछले 2 ओवर में 28 बनाकर कुल मिलाकर 40 रन बनाए. फाइटिंग टोटल तो बनाई है लेकिन इस मुकाबले को कौन सी टीम जीत पाएगी इसकी भी चर्चा दर्शकों में हो रही है. यहाँ पर काफी खूबसूरत समा, शानदार माहौल और धीरे धीरे रात के आगोश में जाता हुआ ये खूबसूरत मंजर हम देख पा रहे. सोना प्रतिष्ठान ट्रॉफी 2026 का ये शानदार आयोजन. टीम का स्कोर यहाँ पर रुका हुआ. भूषण ने अच्छी बल्लेबाजी की शुरुआत की लेकिन अब जयदीप आते हुए और जिस टीम के नाम से पहचानी जाती है साइस मात्रे कुछ नहीं कर अपने टीम के लिए 0 पर आउट हुए. अब गेंदबाज विशाल भोईर की अगली रणनीति क्या होगी, क्या होगा उनका अगला कदम, देखना किस रणनीति के साथ गेंदबाजी करना चाहेंगे. इलेक्शन से बाहर गेंद अंपायर को शक की निगाह से देखा, कोई एतराज नहीं है अंपायर को इस गेंद को वाइड करार करने में. अक्सर इलेक्शन के बाहर की गेंद को वाइड करार दिया जाता है और अंपायर का सही सटीक फैसला पर और अंपायर का किरदार निभाते हुए मिस्टर अरुण पारेंगे सर, मिस्टर निशान माली सर, मिस्टर नरेश म्हात्रे सर और मिस्टर प्रवीण भोजने सर, ऐसे 3-4 अंपायर श्रृंखला को अंजाम देते हुए
अपनी बग को भी जिम्मेदार को निभाते हुए स्टैंड एंड डिलीवर अंपायर को यहाँ पर अंपायर के ऊपर से खेलना चाहते थे, लेकिन बॉलर बैक ड्राइव किया, बल्लेबाज ने सीधा स्ट्रेट ड्राइव करना चाहते थे और यहाँ पर डॉट गेंद की समाप्ति। यही होता है, एक बड़ा विकेट मैदान से बाहर जाता है तो गेंदबाज का हौसला अफजा किया जाता है और विशाल भोर वही कर रहे हैं। पहले गेंद पर चौका, उसके बाद सिंगल, उसके बाद विकेट, उसके बाद वाइड, उसके बाद डॉट, उसके बाद हवा में गेंद, खिलाड़ी मौजूद लॉन्ग ऑफ पर। अकील भोईर कैच को लपकते हुए, जी हां लपक लिया कैच को, एक और विकेट मैदान से बाहर, 6 पर दूसरा सदमा। ये देखिए एक्शन रिप्ले किस प्रकार सामने रखा, इस गेंद को बल्ले का मुंह तो खोला था, लेकिन जिस अंदाज में खेलना चाहते थे वो अंदाज उनका अलग था और हवा में गेंद अकील भोईर वहां पर पहुंचे, आखिरकार कैच को लपक लिया और 6 पर दूसरा सदमा। पहले गेंद पर चौका, दूसरे गेंद पर सिंगल, तीसरे गेंद पर विकेट, चौथी गेंद वाइड, पांचवी गेंद डॉट और छठी गेंद पर विकेट। पर लाजवाब गेंदबाज का मुजाहरा करते हुए और इस मुकाबले की चर्चा आप दर्शकों के बीच में हो रही है कि कौन सी टीम आगे बढ़ पाएगी, क्या जासई या फिर मैदान के ऊपर। इस मैदान पर जो टीम घरेलू मैदान के ऊपर जानी जाती है वो है न्यू गोल्डन पोसरी। अकील भोईर, मयूर पाटिल जिनके नाम से टीम की पहचान है और बंधु सही जिक्र किया था, आपने सही फरमाया था कि इन खिलाड़ियों ने न्यू गोल्डन पोसरी का नाम देश के विदेश में पहुंचा है। ये वही खिलाड़ी थे मैदान के ऊपर। टीम का स्कोर रुका हुआ, मजा आएगा, मैदान पर तहलका मचेगा। टीम का स्कोर है 6 रन, विट्टी यहाँ पर 2 गिरी है, जबकि बल्लेबाजी में पोसरी टीम ने पहले 2 ओवर में 12 रन बनाए थे और पिछले 2 ओवर में 28 रन बनाकर 40 रन बनाए, 41 का टोटल मैदान पर। और अच्छी गेंदबाजी, पटकी भी गेंद थी, क्या करे क्या ना करे, बल्लेबाज सामंजस्य में दुविधा में थे। आखिरकार बल्ले का फेस उन्होंने खोलना नहीं चाहा, काफी आगे निकल चुके थे खेलने के लिए, स्टेप आउट खेलना चाहते थे और यहाँ पर डॉट गेंद की समाप्ति। पिछले 3 गेंदों में रन नहीं बना पर, जबकि 2 सफलता मिली गेंदबाज को और एक शानदार ओवर के समापन। टीम का स्कोर है 6 रन, विट्टी गिरी यहाँ पर 2। डीजे सोनी को कोकन दिखाने से अच्छा सोनी को सोना ही प्रतिष्ठान आयोजित ये ट्रॉफी दिखाए तो बेहतर होगा। क्या आयोजन है मैदान पर, क्या खूबसूरत लम्हा। ऐसा लग रहा है कि तलोज नाइट टूर्नामेंट में हम कमेंट्री कर रहे हैं। इस प्रकार का माहौल इस मैदान पर और ऐतिहासिक मैदान और टीम का स्कोर है 6 रन, विट्टी गिरी यहाँ पर 2। क्या लाजवाब आयोजन, सचिन तांडेल और हमारे समीर तांडेल, इन भाइयों की जोड़ी रंग लाई मैदान पर। टीम का स्कोर यहाँ पर 6 रन, 2 विकेट के नुकसान पर। पहले ओवर में जब न्यू गोल्डन पोसरी टीम ने बल्लेबाज के 9 रन बनाए थे, विकेट उनके 1 गिरी थी, लेकिन यहाँ पर जासे टीम पीछा कर 41 रनों का और विकेट गिरी 2 और टीम का स्कोर में 6 रन। लाजवाब वापसी गेंदबाजी में। देखना जासे टीम बल्ले का मुंह कब खोलेंगे, कब रन बरसेंगे और कब रन बनेंगे। लेकिन गेंदबाज तैयार है, गेंदबाज के लिए मनीष तात्रे, एक बड़ा नाम क्रिकेट के दुनिया का, रायगढ़ के टीम में हमेशा शरीक होने वाले गेंदबाज है वही मनीष तात्रे। अच्छी गेंद, क्या लेंथ, लाइन, पेस, पिचिंग, एक्यूरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, सटीक लेंथ और क्या कंधे का इस्तेमाल कर रहे हैं। इसलिए तो मनीष तात्रे की हम अक्सर देखते हैं कि रायगढ़ बनाम ठाना जब मुकाबला होता है उसमें हमेशा शरीक किया जाता है। इस खिलाड़ी को नामचीन खिलाड़ी है, क्रिकेट में मकबूलियत हासिल की है और क्रिकेट में उन्हें शोहरत, दौलत सब कुछ दिया है, पहचान दी है। वही गेंदबाज मैदान के ऊपर, लेकिन बल्लेबाज भूषण जिन्हें चौका लगाकर अपने इरादे जाहिर किए थे, P1 के पारी में पहला चौका लगाया था, वही भूषण मैदान के ऊपर है। देखना भूषण किस प्रकार वापसी की उम्मीद करेंगे। शॉट ऑन पूल है, किरण मिलेगा पर खिलाड़ी मयूर आते हुए जिनके नाम से टीम की पहचान है। काफी चौकन्ने खिलाड़ी है, शातिर खिलाड़ी मयूर। जैसे गेंद पर आए झुके और यहाँ पर ग्रिप बनाकर गेंद को फेंक दिया, मिलेगा महज 1 रन। इक्का दुक्का से काम नहीं चलेगा। टीम का स्कोर 41 बनाना है और पहले ओवर में 6 रन, 2 विकेट गिरी है, यानी कि समीकरण बनता हुआ आपके लिए 18 गेंदे 35 का समीकरण है। ऐसे में 16 गेंदे बची है और समीकरण पर 34 होने की अभी भी दरकार है। देखना जासे टीम बल्लेबाजी में जिस जासे का नाम हमारे जुबान पर जब भी आते थे, स्वर्गवासी दीपा पाटिल, इनके गांव का इनके गांव की टीम है। जिस हवाई अड्डे नवंबर में बनने वाले हवाई अड्डे को नाम देने के लिए हमने संघर्ष किया और संघर्ष हमारा अंतिम सांसों तक जारी रहेगा। जब तक उस हवाई अड्डे को दीपा पाटिल का नामांकन नहीं होगा तब तक हमारा संघर्ष जारी रहेगा। देखना जीत के लिए संघर्ष अभी भी जारी है दोनों टीमों का। रक्षित मात्रे, वेलकम टू
ग्राउंड बहुत ही बड़ा शॉट ऑन द खेलते हुए गेंद सीमा पर राकेश के बल्ले से निकलता हुआ दंडनाथा छक्का। रक्षित मात्रे नाम है रक्षित, रक्षण कर रहे अपने टीम का और क्या मस्या बनकर मैदान पर है। स्लॉट में गेंद थी, प्लॉट में भेज दिया, सही नजर का सही ताकत और सही शॉट का सिलेक्शन किया और गेंद को पहला छक्के में तब्दील किया। पहला छक्का इस सत्र का, टीम में वृद्धि होती हुई 13 पर उछलता बस टीम का स्कोर। जिस तरह से गोवा के समुद्र में लहर उछलती है उसी अंदाज में स्कोर पर उछलता हुआ 6 रन से और टीम का स्कोर 13 पर, विकेट गिरा पर 2। एक और बड़ा हिट, नो लुक शॉट था गेंद सीमा पर, कोई मौका नहीं है। एक और बड़ा हिट, शानदार छक्का। बहुत ही शानदार जोन, जिस तरह से शाहरुख खान की ट्रेन धीरे काफी तेजी से निकली थी उसी अंदाज में 2 छक्के लगाने के बाद ये ट्रेन यहां पर जल्दी निकल रही है जासे टीम की। और ये 12 बल्लेबाज जिन्होंने लगातार 2 गेंद में 2 छक्के लगाए, क्या तबाही मचाई यहां पर रक्षित ने। नाम रक्षित अपनी टीम की रक्षा कर रहे और ढाल बनकर मैदान पर, मसिया बनकर मैदान पर उतरे। लाजवाब बल्लेबाजी, देखना मुकाबले में कितना दमखम रहेगा। इस बीच गेंद 14 गेंदे 22 रन की आवश्यकता, ड्राइव किया गेंद को, लगा पर मयूर है, मयूर के तरफ आती हुई दूसरी मर्तबा गेंद और यहां पर 1 रन पूरा करते हुए। जिस तरह से बल्लेबाज रक्षित में संयम भी है, आक्रामकता भी है और दोनों रूप दिखाते हुए 1 रन जरूर मिलेगा। फील्डिंग में काफी तब्दीली क्योंकि बाएं के बल्लेबाज और दाहिने के बल्लेबाज मैदान पर है। अब 13 गेंदें बची है और जीत के लिए 21 रन की आवश्यकता। बड़ा मुकाबला, बड़े दर्शक, बड़ा आयोजन, लाजवाब आयोजन। हमारे सबके लाडले सचिन तांडेल और समीर तांडेल की जोड़ी, भाई की जोड़ी मैदान पर काफी बड़ा टूर्नामेंट करते हुए इस मैदान पर 13 गेंदे 21, क्या होगा। 13 गेंदे 21 की आवश्यकता। इस बीच गेंद अब जीत के लिए 12 गेंदे 21 के रन की आवश्यकता। ये मुकाबला किस प्रकार होगा, किस कगार पर आएगा, इसकी भी हम चर्चा करेंगे। 12 गेंदे 21 रन, जबकि 2 ओवर में न्यूकंडर पोस्ट ने 1.5 ओवर में 28 रन बनाए थे, अब वही रन चेस करने। 12 गेंदे 21, क्या होगा सफर। आइए आगे की कहानी सुनते हैं। इससे पहले यस माली सर के पास जाना चाहेंगे मेहमान नवाजी के लिए। मेहमान नवाजी तो होती रहेगी, लेकिन यहाँ पे आयवा कॅच लिया है मोहन भुईकोट ना। आणि विशेष काय माहितीये का मच्छिंद्र सर, विशेष म्हणजे एका हाताला त्याच्या बँडेज लावलेली आहे, एका हातामध्ये आयवा कॅच घेतलाय। सन्मानित करण्यात येते त्यांना, भुईकोट यांना। काय कसं वाटतंय आयोजन आणि ही मॅच। यांचा मोबाईल पडला आहे, कोणाला मिळाला असेल तर द्या ईमानदारीनं। 12 गेंदे 21 रन, हालांकि मोबाइल पूरी रात भर चलेगा ऐसा लगता है। 12 गेंदे 21 रन का आपका ध्यान बनाना चाहेंगे इस मुकाबले, कई भी मत जाने दोस्तों, एक कड़ा मुकाबला मैदान पर। और हमारे महागुरु आते हुए संतोष जी चौधरी, स्वागत है आपका। माजी सरपंच बबलू मुकादम यांचंही इथे आगमन झालेलं आहे। बबलू मुकादम यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। हो, तुमचा मोबाईल घरी नाही ना राहिला, बहुतेक घरीच राहिलेला दिसतोय। घरी जाऊन बघा एकदा, घरी जाऊन बघा एकदा। मयूर आते हुए यहाँ पर पहले ओवर में 6 रन, दूसरे ओवर में 14 रन मिले, टीम का स्कोर 20 रन। आप जीत के लिए समीकरण बनेगा 12-21। 12-21 रक्षित के यहाँ पर बल्ले से निकलता हुआ एक और बड़ा हिट, लेकिन रक्षित ने यहाँ पर पीछे मुड़कर तूफानी पारी के लिए। और रक्षित ऐसे वक्त मैदान पर आए थे जब रनों की तलाश थी अपने टीम के लिए, और वो खूंखार बल्लेबाजी बीच मैदान पर बनाते हुए 11 गेंदे 20 रन। हर गेंद नया समीकरण मैदान पर नजर आ रहा है, हर गेंद मैदान की तरफ तूफान मचा रहा है। और न्यू गोल्ड डिपोजिट टीम को यहाँ पर कई सपोर्टर कर रहे हैं क्योंकि ये स्थानीय टीम मैदान पर है और मयूर अखिल के काफी फैन इस मैदान पर है। तो दूसरी तरफ साइज मात्रे जिनके नाम से टीम पहचान जाती है, लेकिन साइज कुछ नहीं कर पाए, लेकिन रक्षित अपनी जिम्मेदारी को पूरी जिम्मेदारी के साथ निभाते हुए। भूषण उनका साथ निभाते 6 पर, दोनों के बीच में 20 रन की साझेदारी और टीम का स्कोर पर पहुंचता हुआ 21 के ऊपर 11 गेंदे, अभी भी 20 रन की दरकार है। यहां से यह मुकाबला करवट ले सकता है, लेकिन ये ओवर कितना किफायती होगा, कितनी अच्छी गेंदबाजी होगी और कितने बड़े शॉट आएंगे, ये तय करेगा मुकाबले का। ये फैसला विकेट कीपर को बीट किया गेंदबाज ने, क्योंकि गेंद में गति ज्यादा थी, तूफानी गेंदबाज करने का प्रयास किया और बल्लेबाज को
बीट तो किया अंपायर ने, 22 का इशारा यहाँ पर रनों का आना बेहद जरूरी है। सीमित क्रिकेट ओवर की बात करेंगे तो एक एक रन की काफी अहमियत होती है, चाहे रन बल्ले से आए, फिजूल से आए, कैसे भी आए, रनों का आना बेहद जरूरी होता है। बच्ची भी गेंद 10 और जीत के लिए 19 उनकी आवश्यकता। आने वाली 4 गेंद अनमोल होगी। यदि आने वाले 4 गेंद के बाद छक्का चौका आएगा तो न्यू गोल्डी पोस्टरी के सामने जासे टीम हबी हो सकती है, लेकिन आने वाली 4 गेंदें यदि अच्छी सिंगल डबल के साथ आएंगे तो मुकाबले में दमखम बरकरार रह सकता है। कई सवाल कई यहां पर उठाए जा रहे हैं, कई चर्चा हो रही है। मयूर के गेंद बड़ा हिट, रशीद के बल्ले से निकलता एक और बड़ा हिट, सीधा 6 रन। शुक्रिया डीजे। 28 रन टीम का स्कोर, जो 28 रन मयूर के टीम ने बनाया था अंतिम चरणों में, वो 28 रन अब यहां पर आती हुई बनाने 13 रन, 9 गेंदे 13 की आवश्यकता। लाजवाब बल्लेबाजी रक्षित की और से चॉप करना चाहते थे, टैब हुई यहां पर बल्ला। जी हां, टैब हुआ बल्ला यहां पर, डॉट गेंद की समाप्ति। मयूर के बाद तजुर्बा है, वो तजुर्बे के आधार पर गेंदबाज कर रहे। मयूर ने काफी कम उम्र में बड़ी बड़ी श्रृंखला खेले, कई राज्यों में उनका हमने खेल देखा है, वही मयूर पाटिल अपनी चमक दिखाते हुए। देखना क्या मयूर, ये देखिए अक्षर प्ले किस प्रकार रहा, गेंद को बहुत ही गहराई में फेंका गया था, ऑप्शन के बाहर वाइड यॉर्कर किया और बल्लेबाज को चकमा दिया, शॉट टॉप पर फंसा, लेकिन मयूर की ये नादानी, जी हां नादानी हो सकती है, क्योंकि जिस रक्षित ने मैदान के ऊपर तबाही तूफान मचा दिया है, उस रक्षित को जीवन दान देना यानी कि अपने पैरों पर कुल्हाड़ी मारने के बराबर बन सकता है। अब समीकरण बनेगा 7 गेंदे 12 की आवश्यकता। देखिए जरा किसमें कितना दम है। मयूर का छोड़ा हुआ कैच है, देखिए एक्शन रिप्ले के जरिए हम देख सकते हैं, आसान सा कैच था लेकिन कैच तो छूटा उनके हाथों से। उसके बाद मस्तक पर उन्होंने हाथ भी लगाया, किस्मत को भी हाथ दिया। ये देखिए अपने आप को कोसते हुए नाराज है मयूर अपने आप से। और 35वां कैच ड्रॉप होता हुआ, क्या बात है मयूर जी, क्या शानदार जानकारी। 7 गेंदे 12। इस बार भी अच्छा शॉट नहीं लगा पाया, गेंद खिलाड़ी वहां पर मौजूद लोगों से आते हुए एक न पूरे दूसरे की तमन्ना है। रक्षित यहां पर डेंजर एंड पर, लेकिन क्या मौका है मयूर के लिए रक्षित को आउट करने का। अंपायर की ओर से कोई संकेत नहीं यहां पर। जी हां, पहुंच चुके, यहां पर एक मौका मिला था। जी हां, रन बनेंगे 2। अब समीकरण बताएंगे 6 गेंदे 10 रन। माली सर 6 चेंडू 10 धावा। मी पाहुण्यांचं स्वागत इथे आदरणीय सचिन तांडेल यांना करण्याची विनंती करतो। काशीनाथ दळवी, समीर दळवी, सचिन पडवळ आणि मंगेश घोजे या पाहुण्यांना मी विनंती करतो की आपण कृपया स्वागत कक्षामध्ये यावं। या सर, काशीनाथ दळवी, समीर दळवी, सचिन पडवळ आणि मंगेश गोजे या 4ही पाहुण्यांना एकत्र येण्याची विनंती करतो। या सगळ्यांचं सामूहिक आपण इथे स्वागत करणार आहोत। प्रकाश पडवळ आपण पण परत आलात तर बरं होईल। प्रकाश पडवळ यांच्या समवेत आलेले काशीनाथ दळवी, समीर दळवी, सचिन पडवळ आणि मंगेश गोजे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। त्याचप्रमाणे सचिन तांडेल यांचे बंधू भालचंद्र तांडेल हेही आलेले आहेत, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत। संजय पाटील, कुणाल, सन्माननीय माजी सरपंच विजय मुरकुटे, राजेश सोनावळे आणि DR खुटेकर यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत। मी विजय मुरकुटे यांना विनंती करतो की त्यांनी आमचं स्वागत स्वीकारण्यासाठी यावं। त्यांच्यासमोर राजेश सोनावळे, DR खुटेकर यांनाही मी स्वागत कक्षामध्ये आमंत्रित करतोय। या राजेश सोनावळे, DR खुटेकर। नितीन तेलंगे यांनाही विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावं। नितीन तेलंगे, विजय मुरकुटे माजी सरपंच आणि त्यांच्या समेत राजेश सोनावळे, DR खुटेकर यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत। या सोनावळे, आपण पाहुणे आज भरपूर आहेत, आज शेवटची रात्र आहे, त्यामुळे सगळ्यांना आपण सगळ्यांचं स्वागत करते। ओवर टू कमेंट्री बॉक्स। 6 गेंदे 10 रन। टैप किया गेंद को, यहाँ पर खिलाड़ी मौजूद है, डीप से आता बत्रो, लेकिन थोड़ी सी देरी। मौजूदा स्थिति अभी भी अच्छी है दोनों टीमों के लिए, कभी भी मुकाबले में कौन सी भी टीम दस्तक दे सकती है, क्योंकि मुकाबला उफान पर है। अब समीकरण बनेगा 5 गेंदे और जीत के लिए 8 रन की आवश्यकता। फिर एक बार दिल को दहला रहा है मुकाबला, फिर एक बार दिमाग को सुन कर रहा है मुकाबला। जिस तरह से पहला मुकाबला हमने देखा खामोटे बना भातान के बीच में, उसी कगार पर चलता मुकाबला। मजा आ रहा है खेल का, उफान पर है मुकाबला और काफी रोमांचित सफर में ये खौफनाक मुकाबला। 5 गेंदे 8 रन।
इस बीच बड़ा हिट, लेकिन खिलाड़ी वहां पर मौजूद, उनके पहुंच में है गेंद। रक्षित का शॉट था, लेकिन मिलेंगे 2 रन। रक्षित का छोड़ा हुआ कैच मयूर को परेशान करेगा, क्योंकि रक्षित एक ऐसे बल्लेबाज है जो कभी भी मुकाबले का फासा बदलने की ताकत रखते हैं। उन्होंने अपने टीम के लिए अब तक तो 22 रन की धुआंधार पारी के लिए समीकरण तब्दील होता नजर आ रहा है। 4 गेंदे 6 रन। क्या यह भी मुकाबला अंतिम गेंद पर आएगा? 4 गेंदे 6 रन। सचिन पडवळ आणि आमचे पाहुणे गणेशजी मांडे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। थैंक यू। 4 गेंदे 6 रन। यहां पर देखना सभी दर्शकों बीच मैदान के ऊपर, क्या पोसरी यहां पर जीत पाएगी या फिर जसटे मैदान के ऊपर जीत का परचम लहराएगी। 4 गेंदे 6 रन। बेहतरीन मुकाबला। हवा में गेंद, खराब शॉट, लेकिन हवा में गेंद खिलाड़ी वहां पर पहुंचेंगे और पहुंच गए यहां पर लाजवाब अकील ने लब का दूसरा कैच, तीसरा कैच लपकते हुए अब समीकरण तब्दील। 3 गेंदे 6 रन। भालचंद्र तांडेल यांना मी विनंती करतो की त्यांनी आमचं स्वागत स्वीकारावं। सचिन तांडेल यांचे भाऊ भालचंद्र तांडेल। थँक्यू। 3 गेंदे 6 रन। एक बार जोरदार तालियां बल्लेबाज के लिए। यहाँ पर लाजवाब बल्लेबाजी। 11 गेंदों में 25 रन की रशी की धुआंधार पारी। वाह रक्षित, आपकी शाम आपके नाम या फिर अकील भोल के नाम। जिस अकील ने अब तक 3 कैचेस लपके, जिस अकील ने अच्छी गेंदबाजी की, जिस अकील ने तबाही मचा दी मैदान के ऊपर, आज की शाम अकील के नाम या फिर मयूर के नाम या फिर इसके बल्लेबाज के नाम। देखना क्या होगा। समीकरण बदतब्दील हुआ है। 3 गेंदे 6 रन। इसे कहते हैं मुकाबला, इसे कहते हैं कांटे की टक्कर, रफ एंड टफ मुकाबला, पूरा पैसा वसूल मुकाबला। फिर एक बार मैदान पर होता नजर आ रहा है बंधु। बंधु क्या मुकाबला यहाँ पर, जिस मुकाबले का हमने चर्चा की थी और वही मुकाबला उस मुकाम पर आता हुआ। बची हुई गेंदें 3 जीत के लिए 6 रन की आवश्यकता। हर वक्त मैदान पर तूफान, गेंदबाज पर दबाव है। जी हाँ, थोड़ा सा दबाव होगा भावेश के ऊपर, लेकिन भावेश ने अपने भावनाओं को ऊपर जी हाँ पूरी तरह से अंकुश लगाकर गेंदबाजी की है। जीतना है, बस यही मकसद है। हमारे टीम को बस जीत दिलानी चाहिए, उसी मकसद से गेंदबाज कर रहे हैं। देखना बल्लेबाज के मन में क्या चल रहा है। 3 गेंदे 6 रन। दिल की धड़कन फिर एक बार तेज की इस मुकाबले ने, और फिर एक बार खौफनाक सफर इस मुकाबले का। 3 गेंदे 6 रन। मयूर पाटिल बल्लेबाजी में आते हुए क्या होगा? जी हां, चर्चा। चेंज ऑफ पेस, गति में परिवर्तन, ललचा पर बल्लेबाज को चकाती भी गेंद घुमावता हर बल्लेबाज को चकमा दिया। अब समीकरण बनेगा 2 गेंदे 6 रन। जो दर्शक बैठे थे वो खड़े हो चुके, और जो खड़े वो अंगूठे पर खड़े हो चुके, क्योंकि उनके भी रोमते खड़े हो चुके। क्या मुकाबला, पूरा पैसा वसूल मुकाबला। फिर एक बार तहस नहस किया बल्लेबाज की निरादों को। 3 गेंदे 6 रन था, अब समीकरण बना है 2 गेंदे 6 रन। हर मैच इस मैदान पर तबाही मचा रही है, हर मुकाबला रोमांच हो रहा है और पूरा पैसा वसूल फिर एक बार दर्शकों का किया जा रहा है। 2 गेंदे 6 रन। पूरी तरह फिर एक बार आग लगती हुई। बड़ा शॉट था, लेकिन नो लुक शॉट। एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी मौजूद, देखने मिलेगा। दूसरी की तमन्ना है, पलटे भी है, और जी हां 2 रन बनेंगे भी, लेकिन क्या तीसरे के लिए लौटेंगे? और ये खतरे से खाली बन सकता है। समीकरण बनेगा बची हुई गेंदे 1 और जीत के लिए 4 रन की आवश्यकता। डीजे क्या गेंदबाजी यहाँ पर भावेश की, बेहतरीन गेंदबाजी और बहुत ही खूबसूरत अंदाज में गेंदबाज की। समीकरण तब्दील होता नजर आया। अब 1 गेंद 4 रन। जिस रक्षित ने तबाही का कहर मचा था, उस रक्षित का कैच अकील ने लपक लिया। और पियुष पाटील यांच्याकडनं भावेश खारकरने ही मॅच जिंकून दिली। जो गोलंदाज आहे त्याच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे। समीकरण था 12 गेंदे 21, 10 गेंदे 19, 9 गेंदे 13, 8 गेंदे 13, 7 गेंदे 12, 6 गेंदे 10, 5 गेंदे 8, 4 गेंदे 6, 3 गेंदे 6, 2 गेंदे 6। अब समीकरण बना है 1 गेंद 4 रन। क्या जासे या से जीत का परचम लहराएगी या फिर नो गोल्डन पोस्टी टीम यहां पर जीत का जश्न मना पाएगी? 1 गेंद, बल्लेबाज कौन आउट इसकी भी चर्चा होगी। जी हां, तब्दीश की जा रही है पर तीसरे अंपायर के रूप में।
पूरी तरह से तफ्तीश की जा रही है। एक गेंद 4 रन, कौन सा बल्लेबाज स्ट्राइक पर आएगा, नया बल्लेबाज आएगा या फिर कौन आगे, इसकी भी चर्चा हो रही है। क्या मुकाबला। अक्षय पाटील यांच्याकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक डिक्लेअर झालेलं आहे. जर पोसरी संघ जिंकला तर पोसरी संघाला 5,000 रुपयांचं पारितोषिक अक्षय एंटरप्राइजेसचे मालक अक्षय पाटील यांच्याकडून मिळतील. थँक्यू. फिर एक बार चर्चा होगी, बल्लेबाज आउट हो चुका है, स्ट्राइक पर बल्लेबाज है, अब उनके हाथ में इस श्रृंखला का भविष्य है। स्ट्राइक पर बल्लेबाज है इस समय मैदान पर, स्ट्राइक पर बल्लेबाज भूषण। जी हाँ, भूषण जब शुरू से मैदान पर है, मयूर आते हुए। जी हाँ, एक गेंद 4 रन, अब समीकरण बनेगा मैदान के ऊपर। एक गेंद 4 रन, हर मुकाबला रोमांचित लाता हुआ, हर मुकाबला पैसा वसूल होता हुआ, हर मुकाबला दर्शकों की धड़कनें तेज कर रहा मुकाबला। ये भी शानदार मुकाबला हुआ। एक गेंद 4 रन, वही मुकाबला भातान हर खामोटा का, वही मुकाबला इस मैदान पर पोसरी बनाम जासे के बीच में, और यहां से शानदार जीत, यहां से ऐतिहासिक जीत मैदान के बनने को पोसरी टीम के 3 रन से शानदार जीत। मच्छिंद्र गाणं लावायला पाहिजे, हरी बाजी को जीते ना. 5,000 रुपये अक्षय पाटील, 2,000 रुपये कुणाल पाटील, 7,000 रुपये पोसरी संघ जिंकलाय. करता जासई संघ हवी झाला होता, जासई संघाच्या बाजूने मॅच होती, पण शेवटच्या क्षणी मॅच आपण पाहतोय. कलाटणी माजी सरपंच आमचे प्रकाशजी गाताडे यांचं स्वागत. बॉलर्स भावेश कारकरसाठी कृष्णा पारंगे साहेब यांच्याकडनं 1,000 रुपयांचं पारितोषिक आपल्या हस्तेच द्या. कृष्णा शेठ पारंगे यांच्याकडनं 1,000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे भावेश खारकरसाठी. 5,000 रुपये अक्षय पाटील, 2,000 रुपये कुणाल पाटील. हरलेली मॅच करता गेलेली मॅच होती. 6 मध्ये 10 धावांची गरज होती, 5 मध्ये 8ची गरज होती, 4 मध्ये 6ची गरज होती आणि शेवटच्या बॉलवर एकच धाव आली, म्हणजे 3 धावांनी मॅच गमावलेली आहे. मी भावेश कारकरला विनंती करतोय 1,000 रुपयांचं पारितोषिक घेऊन जा. अमितजी शहा, सुरेश शेठ म्हात्रे, सगळे रायचंद्र पाटील सगळे या मॅचचा आनंद घेत आहेत. आमचे धनाजी कुरंगळे यांचं आगमन झालंय. प्रकाशजी गाताडे यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. प्रकाशजी गाताडे दापिवली ना, दापिवलीचे आमचे पाहुणे.